या व्हिडिओचे प्रायोजक आहेत जय ऑटो पार्ट्स अँड सर्व्हिसेस, तुमच्या वाहनासाठी सर्वोत्तम स्पेअर आणि उत्कृष्ट सेवा देणारे एकमेव ठिकाण। नमस्कार, मी नितीन थोरात। या एक्सप्लेनर व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। वैजापूर शहर वेगवेगळ्या कारणाने नेहमी चर्चेत असतं, कधी चांगल्या कारणाने, कधी वाईट कारणाने। वेगवेगळ्या घटना या शहरामध्ये आपण घडलेल्या बघितलेल्या आहे। असाच एक प्रकार काल एक उघडकीस आला आणि MI जी रेडमी कंपनी आहे तिचे बनावट साहित्य विकणाऱ्या दुकानांवरती काल गुन्हे शाखेने कारवाई केलेली आहे। आता ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा म्हणजे क्राईम ब्रांच LCBने जी केलेली आहे, यामध्ये 13 लाखांचा जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे गेली अनेक वर्षांपासून हे परप्रांतीय लोक या शहरामध्ये वास्तव्यास आहे। अनेक ठिकाणी त्यांचे व्यवसाय आहेत। म्हणजे शहरामधल्या जवळपास सर्वच काही मोबाईल छापी किंवा ॲक्सेसरीची दुकानं वगळता या सर्व दुकानं याच लोकांची आहे। असं असताना या लोकांकडून एक फसवणूक केली जात होती ग्राहकांची। तर ती फसवणूक कशी होती? तुम्ही एखाद्या कंपनीचा MI कंपनीचा तुम्ही जर ग्लास विकत घेणार असाल, म्हणजे मोबाईलवरती जो आपण वरती ग्लास टाकतो किंवा मग मोबाईलचे जे महागडे ॲक्सेसरीज असतात, आता मोबाईल कशा पद्धतीचे महागडे झाले आहे, त्यामुळे त्यांचे पार्ट्सही त्यांचे ॲक्सेसरीजही महाग झालेले आहे। अशातच हे जे पार्ट्स किंवा ॲक्सेसरीज आहे हे दुसऱ्या एखाद्या बनावट कंपनीकडून तयार करून त्यावरती नामांकित MI कंपनीचं लेबल लावलं जायचं आणि ते ग्राहकांना MI कंपनीच्या प्राईजमध्ये विकल्या जायचं। आता ग्राहकांना याबाबत महत्त्वाची अशी एवढी माहिती नसते, ग्राहकही थेट ती टाकून घेतली जातात। मात्र एका जबाबदार नागरिकाने आणि एका संस्थेने या सगळ्या संदर्भाची तक्रार गुन्हे शाखेकडे केली। नंतर गुन्हे शाखेने या सगळ्या दुकानांचा तपास केला, यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली। पण मुद्दा पुन्हा इथे एक येतो की जे परप्रांतीय लोक आहेत, जिथे व्यवसायासाठी आलेले आहेत, हे कसे कारनामे करतात हे आपण बघितलेलं आहे। काही दिवसांपूर्वी एक हत्या झाली होती। खरं तर या घटनेला आपण त्या घटनेशी जोडू शकत नाही, पण परप्रांतीय लोक कशा पद्धतीने त्यांचे कारनामे समोर आलेले आहे वर्षभरात, ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। महिला कीर्तनकार संगीता महाराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती। त्यावेळेसही वेगवेगळे कारण चर्चित गेलेले होते। मात्र त्यानंतर जे खरं कारण समोर आलं ते कारण म्हणजे की इकडे जे परप्रांतीय लोक कामासाठी व्यवसायासाठी आलेले होते, त्यांनी चोरीच्या उद्देशाने त्यांची हत्या केली। मुद्दा ती घटना झाल्यानंतर पुन्हा परप्रांतीय लोकांचा मुद्दा ऐरणीवर आला। मुद्दा इथे थांबत नाही, मुद्दा कुठे जातो? शहरामध्ये, तालुक्यात किती ठिकाणी परप्रांतीय लोक राहतात याची साधी नोंद प्रत्येक पोलीस ठाण्यात अजूनही नाहीये। मी गेल्या काही दिवसांपूर्वी ही तीनही पोलीस ठाण्याच्या म्हणजे वैजापूर, शिवरा आणि विरगाव या तिन्ही पोलीस ठाण्याच्या प्रमुखांशी संपर्क साधला होता। त्याच्या गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला होता। कुणाकडे ही ठोस अशी परिपूर्ण यादी नाहीये। जर आपल्याकडे परराज्यातले परप्रांतीय लोक राहतात, ते व्यवसाय करतात, त्यांच्या नोंद आपल्याकडे नसते आणि त्यातून अशा पद्धतीचे हे सगळे कारनामे, अशा घटना घडत जातात आणि यात आपल्या नाहक लोकांचा बळी गेलेला आहे आणि आत्ता या घटनेमध्ये फसवणूक झालेली आहे। त्यामुळे या परप्रांतीय लोकांना जर रोखायचं असेल तर काय केलं पाहिजे? प्रशासनाने ठोस पावले संपूर्णपणे उचलली गेली पाहिजे। यांच्या नोंदी आवश्यकता आपल्याकडे पाहिजे, कारण अशा पद्धतीनं वर्षानुवर्ष हे लोक महाराष्ट्रात राहतात, छोट्या मोठ्या शहरांमध्ये राहतात आणि अशा पद्धतीची आपल्या सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करतात आणि भरमसाठ पैसा कमवून हे आपल्या गावी परततात। त्यामुळे ही फक्त एका छोट्याशा शहराची लूट नाही आहे, ही संपूर्ण राज्यात सुरू असणारी लूट आहे। यावरती मनसेसारख्या पक्षाने नेहमी आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र पाहिजे तेवढा प्रतिसाद महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना दिलेला नाहीये। त्यामुळे जेव्हा जेव्हा परप्रांतीय लोकांचा, परप्रांतीय मजुरांचा मुजोरपणा समोर येतो, तेव्हा काही वेळापुरती आवाज उठवला जातो, त्यावर बोलल्या जातं, मात्र काही वेळानंतर तो मुद्दा पुन्हा शांत केला जातो आणि हे लोकांचं धाडस वाढत जातं। पुन्हा ते लोक या गोष्टी करत राहतात आणि अशा पद्धतीची फसवणूक केली जातात। त्यामुळे यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे बाहेर राज्यातून येणारे परप्रांतीय जे मजूर आहेत, जे लोक आहेत, यांची सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे आहे का, त्यांनी ती पुष्टी केली पाहिजे। आणि अशा पद्धतीची, ज्या पद्धतीची फसवणूक सध्याला सुरू आहे, कारण एखाद्या MI सारख्या म्हणजे रेडमी सारख्या एखाद्या नामांकित कंपनीला अशा पद्धतीची फसवणूक ते गेली अनेक वर्षांपासून करत होते आणि अनेक वर्षांनंतर ही बाब एखाद्या नागरिकामुळे, एखाद्या संस्थेमुळे पुढे येणं
आणि त्यामुळे नागरिकांची फसवणूक आत्ता तरी ती फसवणूक थांबली आहे का यावर आपण पुष्टी करणार नाही, पण असे कितीतरी घोटाळे कितीतरी फसवणूक या लोकांकडून नेहमी सुरू असते. त्यामुळे शक्यतो खरेदी करताना तुम्ही आपल्या राज्यातल्या आपल्या स्थानिक व्यावसायिकांकडून ते खरेदी करा. या परप्रांतीय लोकांवरती विश्वास ठेवू नका, कारण अशा पद्धतीनं ठीक आहे नागरिकांना कुठल्याही राज्यातल्या मजुराला व्यक्तीला कुठेही व्यवसाय करण्याचा स्वातंत्र्य आहे, मात्र या गेल्या काही घटना पाहता याच लोकांकडून जास्तीची फसवणूक झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं आहे. हे लोक आपलं राज्य सोडून या राज्यात का येतात, कशा पद्धतीनं छोटा व्यवसाय उभारतात. तुम्ही काही रील्स किंवा इंस्टाग्रामचे जे नेहमीच चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतात, तुम्ही जर त्यांचे क्रिएटिव्ह व्हिडिओ बघितले तर एक व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वी बघितला होता, तर त्यामध्ये भाड्याने टपरी देणाऱ्या व्यक्तीचं त्या मालकाचं परप्रांतीय एका चहा विकणाऱ्याने कॉम्प्लेक्स विकत घेतलं होतं, अशी बातमी मी बघितलेली होती. त्यामुळे हे लोक म्हणजे कशा पद्धतीने मोठे होतात, त्यांचा उद्देश कसा असतो, यांचा मोटिव्ह काय असतो, या संपूर्ण घटनेची आपण माहिती घेतली पाहिजे. खरेदी करताना विचार केला पाहिजे आणि यानंतर या घटनेमुळे पुन्हा एकदा परप्रांतीय लोकांचा मुजोरपणा समोर आलेला आहे. त्यामुळे अशा पद्धतीची कंपनीची फसवणूक झालेली आहे. त्यामुळे नागरिक म्हणून आपल्या 2 जबाबदाऱ्या आहेत. नंबर 1, आपण घेत असलेली वस्तू आपण खऱ्या बिलासोबत घ्यावी, म्हणजे त्या गोष्टीची पुष्टी राहील ती गोष्ट ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे. या सर्वांची खात्री करण्यासाठी आता तुमच्याकडे AI आलेला आहे, यावरतून ते सगळं सहज उपलब्ध होते. एखादी गोष्ट खरी आहे, खोटी आहे, बनावट आहे, या सगळ्याची माहिती तिकडे मिळते. त्यामुळे नागरिकांनी एखादी गोष्ट घेताना संपूर्णपणे खात्री करावी आणि मगच गोष्ट खरेदी करावी. आणि या एक्सप्लेन व्हिडिओमधून सांगण्याचा उद्देश हाच की या परप्रांतीय लोकांवरती आता तरी प्रशासन ठोस कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे आम्हाला सांगायला विसरू नका. तुमच्याकडे असे कुठले मुद्दे असतील की जे शहरामध्ये आजपर्यंत त्याला कोणी वाच्यता फोडलेली नाहीये, ते आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये किंवा आमच्या ऑफिशियल मेल आयडी वरती द्यायला विसरू नका. ते दाखवण्याचा, ते सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचा हाच या एक्सप्लेनर मधून आमचा प्रयत्न आहे. तुमचं हक्काचं व्यासपीठ आहे. ते नॉन एडिटिंग नॉन कटिंग व्हिडिओ टाकले जातात, जे थेट स्पष्ट आणि नागरिकांच्या हिताचे प्रश्न या व्यासपीठावरून मांडले जातात. त्यामुळे तुमचं कंटेंट, तुमचे प्रश्न आम्हाला द्यायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील सांगायला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. आणि पाहता धन्यवाद.